सन्माननीय बाळा तरे इकारे बाळा इकारे यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी अध्यक्ष साहेबांना आमंत्रित करतो। या अध्यक्ष साहेब आपण पंचांना सन्मानित करायचं आहे। या तिघांनी एकत्र या, तिन्ही पंच या ठिकाणी एकत्रित येतील, पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तिन्ही पंचांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। अतिशय रखरखत्या उन्हामध्ये ज्यांनी मेहनत घेतली आणि प्रत्येक निर्णय अगदी अचूक ज्यांनी या ठिकाणी निर्णय दिले गेले असे तिन्ही पंच, नामवंत पंच यांचा यथोचित सन्मान होतोय। चला यानंतर यूट्यूब पाटील नेटवर्क या, पाटील नेटवर्क जतीन जतीन किनी यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे। यूट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्क संजय घरत या, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे। जतीन किनी नितेश पाटील प्रोप्रायटर पाटील नेटवर्क यानंतर मी आमंत्रित करतोय सागर डीजे या, आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल। या दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंनी यायचं आहे। उपस्थित सर्व खेळाडू या, पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपण मंचाच्या समोर यायचं आहे। सुशांत केनी आपली टीम घेऊन या, तसेच राहुल पाटील आपण सुद्धा आपली संपूर्ण टीम घेऊन या। बाकीचे सर्व खेळाडू येतील या, सागर डीजेचा या ठिकाणी सन्मान करतील संजय घरत। यानंतर आपण जाणार आहोत आपले लाडके समालोचक यांच्या सन्मानाकडे। अगदी लहानपणापासून ज्यांना क्रिकेटची आवड आहे आणि अंडरआर्म मधून त्यांनी पदार्पण केलं आणि तदनंतर कॉमेंट्री क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केला आणि कमी वेळातच अगदी पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांचा आवाज अगदी प्रसिद्ध झाला आणि एक ओळख म्हणून कॉमेंट्री मेरी पहचान है असं ज्यांचे बद्दल आपण म्हणू शकतो असे आदरणीय सन्माननीय पालघर भूषण प्रमोदजी शेडगे साहेब या ठिकाणी आपल्याला समालोचक म्हणून लाभलेले आहेत। त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय नवीनजी दुबे साहेब। आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी शेडगे एक सुंदर व्यक्तिमत्व पाहतो। एक छोट्याशा आडणे गावातून बिलॉंग केलं आणि त्यानंतर आडणे गावाला या संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी सुप्रीमो आवाज, तसेच याच वर्षी रतनबुवा ट्रॉफी मध्ये सुद्धा ज्यांचा आवाज अगदी गुंजला गेला असे सन्माननीय प्रमोदजी शेडगे साहेब, एक कॉमेंट्री क्षेत्रातील ब्रँड ज्यांनी स्वतःचं निर्माण केलेला आहे असे एक उत्तम व्यक्तिमत्व प्रमोदजी शेडगे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तदनंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक व्हॉइस ऑफ वाडा, एक वाडा तालुक्यातील एक गोड दमदार आवाज सन्माननीय
यानंतर आपल्यामध्ये एक गोड आवाज, दमदार आवाज, ज्यांचा आवाजच ज्यांची ओळख आहे, एक वाडा तालुक्यातील दमदार आवाज अक्षय पांडव या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सभापती साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अक्षय पांडव सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे। अगदी जळगाव, लासलगाव, माळेगाव इथपर्यंत ज्यांचा आवाज पोचलेला आहे असे सन्माननीय अक्षयजी पांडव। तसेच विशेष थँकफुल आपल्याला वायफायची ज्यांनी व्यवस्था करून दिली, देवानंद किनी, विरार फाटा, नित्यानंद केबल नेटवर्क, तसेच विकासची घरत आणि योगेश घरत, भारत केबल खानिवडे यांचे सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतो। ते असतील तर त्यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय मंचावरती। मान्यवरांना विनंती करतो की आपण विराजित व्हा। अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी मुख्य पारितोषिक सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। चला सर्व खेळाडू सक्षम 11 विहा 11 लगेच या मैदानाचा ताबा सोडा आणि मंचाच्या समोर या। चला सर्व कमिटी मेंबरांना सुद्धा मी आमंत्रित करतोय। सर्व कमिटी मेंबर अध्यक्ष सन्माननीय सचिनजी माळवी साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होईल। चला सर्वांनी यायचं आहे। संजयजी घरत, गौरव किनी, प्रदीप दोदडे, रुपेश पाटील, तुषार किनी, निलेश शेळका, शिरीष शालकर, आदेश पाटील, अविनाश किनी, रोहित किनी, गणेश गोवारी, दीपेश देवळे, हेमेंद्र घरत, जयेश किनी, मेहुल पाटील, स्वप्नील पाटील, परेश पाटील, राहुल किनी, संदेश मडवी, सुशांत किनी, किरण वांगड, प्रकाश जाधव, नवनाथ पाटील, जिग्नेश किनी या सर्वांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय। आणि आपण वळणार आहोत आता एका विशेष सन्मानाकडे। वसई तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5 विशेष सन्मान आणि विशेष सन्मान आपले विद्यमान अध्यक्ष साहेब वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष सचिनजी माळवी यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। सन्मानासाठी मी आमंत्रित करतोय संजय किनी, कार्यकारी अध्यक्ष वसई ग्रामीण प्रीमियर लीग, व संजय घरत आपणास दोघांनाही मी आमंत्रित करतोय की दोघांच्या शुभ हस्ते सन्मानित करायचे विशेष सन्मान। सन्माननीय अध्यक्ष एक डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी, अगदी विशेष मेहनत या वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्यांची मेहनत या ठिकाणी फळाला आलेली दिसते, सन्माननीय सचिन माळवी यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय। या सर्व कमिटी मेंबर आपण सन्मानपूर्वक यायचं आहे। सर्व कमिटी मेंबर हॅलो, मंडपवाले अजून खुर्च्या लावून घ्या। चला कमिटी मेंबर सर्वांनी यायचं आहे। आता
चला सर्व सन्माननीय कमिटी मेंबर आपला आता या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी सर्वांना सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय। हॅलो सगळे एकत्र घ्या ना। अरे मी काय म्हणतो सगळे सन्मानचिन्ह एकत्र नेऊन ठेवा तिकडे, सगळे सगळे एकत्र घ्या। बॉक्स घ्या ना इकडे। हॅलो प्रकाशजी जाधव आपण सुद्धा यायचं आहे। मंडप डेकोरेटर जरा खुर्च्या घेऊन या। मी घेऊ का नाव घेऊ पटापट। ट्रॉफी इकडे आणून ठेव। महेंद्र घरत आपण सुद्धा यायचं आहे। महेंद्र गरेल आपण सुद्धा यायचं। मी अशोकदादा पाटील साहेब आपल्यास विनंती करतो की आपण या सर्व कमिटी मेंबरचा 1 बाय 1 या ठिकाणी सन्मान करणार आहोत। या संजय घरत साहेबांचा सन्मान होईल। तदनंतर गौरव किनी, प्रदीप दोदडे, रुपेश पाटील, तुषार किनी, निलेश शेळका, शिरीष शालकर, या शिरीष शालकर, आदेश पाटील, अविनाश किनी, रोहित किनी, गणेश गोवारी, दीपेश देवळे, हेमेंद्र घरत, जयेश किनी, मेहुल पाटील, स्वप्नील पाटील, परेश पाटील, राहुल किनी, संदेश मडवी, सुशांत किनी, किरण वांगड, प्रकाश जाधव, नवनाथ पाटील, जिग्नेश किनी, महेंद्र गरेल, या ज्या सर्व मान्यवरांची मी नावं घेतली कमिटी मेंबर त्यांनी यायचं आणि आपला सन्मान मात्र या ठिकाणी स्वीकारायचा आहे। सन्माननीय सभापती साहेब अशोकदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल। अमोल सुर्वे आणि नवीन सिंग आपण सुद्धा यायचं आहे। अमोल सुर्वे, नवीन सिंग, एकदम शॉर्टकट झपाझप झाला। मॅन ऑफ द मॅच कोण आहे फायनल? हेमेंद्र घरत जा तुमचा बाकी आहे तू शिरीष आणि संजय नंतर घेतो मध्ये रंगात आल्यानंतर। यानंतर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच। फायनलचा मॅन ऑफ द मॅच, फायनलचा सामना अगदी गेलेला होता असं वाटत होतं। सक्षम 11 हर्षद पाटील यांच्या हृदयाची धडकने वाढवली होती, परंतु ती धडकने शांत ठेवण्यामध्ये खानवड्याचाच एक हिरा मात्र उदयाला आला आणि जतीन जीत घरत मॅन ऑफ द मॅच फायनल। आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सुनील किनी, या जिल्हा सरचिटणीस बीजेपी। आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच फायनल संजयजी एकनाथ केनी यांच्या माध्यमातून ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे। तसेच केक स्माइल यांच्याकडून टोपी। अप्रतिम खेळी या ठिकाणी सादर केली जीत घरत। एकदम जोरदार टाळ्या होत्या जीत साठी।
कारण आता अगदी नवीन नवीन उभारता खेळाडू या क्रिकेटमध्ये आलेला आहे आणि अगदी कमी वेळामध्ये ज्याने आपलं नाव या क्रिकेटमध्ये कोरलेलं आहे. अगदी खानिवडे प्रीमियर लीग असेल किंवा विजय मामा चषक असेल, अगदी विशेष सन्मान त्याचा या ठिकाणी होतोय. वेल डन जीत घरत. अशीच खेळी करत राहा, खेळत राहा आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जात जा. चला यानंतर आपण जीत ये अगदी चापल या ठिकाणी सुनील घरात सांगतायत की उभरता खेळाडू आहे जीत. या इकडे समोर या, समोर या. एकदा जोरदार टाळ्या वाजवत जीत घरातसाठी. क्या बात आहे जीत, काय म्हणशील? कारण राहुल पाटील सारखा खेळाडू बाद झाला होता. अगदी 49 धावांचं माफक आव्हान वाटत होतं, परंतु संध्याकाळचं सत्र होतं. या तुझ्या खेळीबद्दल काय म्हणशील? मी पहिल्या 3 मॅच फ्लॉप गेलेलो. म्हणजे सगळ्यांच्या अक्षरशः असं वाटलं की बेकार वाटत होतं खूप स्वतःला. का आपल्याला संघ मालकांनी विश्वास ठेवून घेतला टीममध्ये, पण संधी मिळाली शेवटची फायनल खेळण्याची आणि त्याच्यामध्ये चांगली बॅटिंग झाली, चांगली बॉल, म्हणजे सर्व संघांनी चांगला प्रतिसाद दिला, चांगले खेळले सर्व. आणि ही मॅन ऑफ द मॅच माझ्या मम्मींना व माझ्या गावकऱ्यांसाठी डेडिकेट करतो. सर्वात थँक्यू म्हणजे सुनील घरात, चापल, रणजित तरे, बबल्या, अजय दादा, अक्कू दादा, विशाल दादा, जे माझे सर्व क्रिकेटचे मित्र आहेत, त्यांना मी सर्व म्हणजे डेडिकेट करतो. कसं त्यांचा सपोर्ट खूप आहे मला त्याच्यामध्ये. नक्कीच असं म्हणतात की कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. 3 वेळा असफल ठरला, मात्र जे संघ मालकाला पाहिजे होतं त्यावेळेला मात्र जिंकून दिली मॅच. महत्वाचा सामना मात्र मिळवून दिला आणि विजयावरती नाव कोरले गेलं. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व 5 चा विजेता ठरला गेला. यानंतर मी सर्व संघ मालकांना सन्मानपूर्वक आमंत्रित करतो. या सर्व संघ मालक तिथे ना एकदम इकडे नको, एकदम मागे घ्या, उजेड पडला पाहिजे, तिकडनं दिसत नाही. संघ मालकांचा या ठिकाणी सन्मान होईल. या संघ मालक मी आमंत्रित करतोय. तानसा किंग श्री अभिजित किनी खराट्टारा. अभिजित किनी खराट्टारा. तानसा किंग अभिजित किनी खराट्टारा. या ठिकाणी मी आमंत्रित करतोय मयूर कडू. या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. जय हनुमान शिरवली श्री सौरभ भोईर, निलेश शेळका. चला जय हनुमान शिरवली आपण यायचं आहे. सौरभ भोईर आणि निलेश शेळका. मी सन्माननीय भंडारी साहेब आपणास विनंती करतो, हरीजी भंडारी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. जय हनुमान भिनार श्री प्रणयजी कासार आणि रुपेशजी पाटील. चला जय हनुमान भिनार. लगेच संघ मालकांनी यायचंय किंवा त्यांचे प्रतिनिधीही चालतील. जय हनुमान भिनार, प्रणय कासार आणि रुपेश पाटील. जय हनुमान भिनार. थँक्यू. त्यानंतर मी आमंत्रित करतोय साईनिधी नवसई श्री वैभवजी पाटील. साईनिधी नवसई वैभव पाटील. मी सन्माननीय नवीनजी दुबे साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते वैभव पाटील यांचा सन्मान करायचा आहे. श्रेयस 11 कनेर श्री संदेश दळवी.
श्रेयस 11 कनेर संदेश दळवी यांचा सन्मान करण्यासाठी मी अध्यक्ष साहेबांना आमंत्रित करतोय। या सचिनजी मळवी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत। हर्षदा 11 विरार फाटा श्री प्रदीपजी धोदडे। मी प्रकाश किणी साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे। प्रदीपजी धोदडे हर्षदा 11 विरार फाटा या प्रदीपजी धोदडे आपण यायचं आहे। ओके सर्वांचं मी पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। हे आपल्याला चषक प्राप्त झालं होतं कैलासवासी चंद्रकांत केशव घरत यांच्या स्मरणार्थ विशाल घरत आणि कुणाल घरत यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालं होतं। त्यानंतर क्रमांक 6व्या क्रमांकाचं चषक ते प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय हर्षद पाटील आपण यायचं आहे। कुमार सक्षम हर्षद पाटील व जैतिक प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून हे 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपणास प्राप्त झालेले आहे। तसेच मी अशोक दादा आपणास सुद्धा आमंत्रित करतो या आपण समवेत राहूयात। हे 3 पिढ्या आहेत नातू आहे मुलगा आहे आणि आजोबा सुद्धा असणार आहेत या आणि टीमचं नाव आहे आई गावदेवी चांदीप खानिवडे। आई गावदेवी चांदीप खानिवडे या मान्यवरांनी मी तिथेच थांबवतोय कारण 5व्या क्रमांकाचे चषक सुद्धा आपल्याच कुटुंबाकडून आहे। अशोक दादा आपण थांबायचं आहे कारण 5वं चषक आपल्याला माननीय श्री अशोक दादा पाटील सभापती वसई पंचायत समिती यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे आणि ते पारितोषिक जात आहे। आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे मयांक 11 जांभूळपाडा या मयांक 11 जांभूळपाडा। विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। यानंतर आपण 4थ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळतोय जे आपल्याला प्राप्त झालेला आहे तुषार ट्रेडर्स विरार फाटा सन्माननीय राजेशजी किणी यांच्याकडून आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जाते चषक प्राप्त झाले तुषार ट्रेडर्स यांच्या माध्यमातून सागर स्मृती जय भवानी कशित कोपर। जर राजेश किनी यांचे कोणी प्रतिनिधी असतील तुषार एंटरप्राइजेसचे प्रतिनिधी असतील त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतो या रोख रक्कम रुपये 35,000 तुषार ट्रेडर्सचे प्रोप्रायटर असतील त्यांनी यायचं आहे। मी सुनीलजी किनी आपणास विनंती करतो की आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे। सुनीलजी किनी जिल्हा सरचिटणीस भाजपा 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जय भवानी सागर स्मृती कशित कोपर। जोरदार टाळ्या होत्यात जय भवानी सागर स्मृती कशित कोपर साठी। विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार। यानंतर आपण गेले संपूर्ण आठवडाभर ज्यांचा एक गोड आवाज ऐकला व्हॉइस ऑफ विरार अर्थातच आदेश पाटील
या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुंदर आवाज, गोड आवाज या ठिकाणी आपण ऐकला. मी नवीनजी दुबे साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट समालोचक या ग्रामीण भागातील एक सुंदर दमदार आणि गोड आवाज आदेश पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. यानंतर मी कौशिक पाटील आपणास आमंत्रित करतोय. कौशिक दिलीप जाधव ज्यांनी अक्षर लेखन करून आपल्या या संपूर्ण कमिटीला शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत, या टुर्नामेंटला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी अशोकदादा पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण कौशिक दिलीप जाधव या 8 कलाकाराचा आपण सन्मान करायचा आहे. कौशिक दिलीप जाधव एक उत्कृष्ट आर्ट टीचर, न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी कार्यरत आहेत आणि गणेश लेखनाच्या तसेच विविध अगदी दगडांवरती सुद्धा कलाकारी, तांदळावरती कलाकारी, भाजीपाल्यावरती कलाकारी, पानांवरती कलाकारी असे विविध क्षेत्रांमध्ये अगदी उत्सवाच्या निमित्ताने ते विविध क्षेत्रातून आपली कलाकारी अदा सादर करीत असतात. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद सर. त्यानंतर आपण वळतोय तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे, जे आपल्याला जे चषक प्राप्त झालेले आहे कैलासवासी विष्णू काथोड पाटील यांच्या स्मरणार्थ नवनाथ विष्णू पाटील SEO शिरवली यांना मी मंचावर आमंत्रित करते. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जाते अदिती 11 विरार फाटा. अदिती 11 विरार फाटा. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वसई ग्रामीण प्रीमियर लीग. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाते अदिती 11. मी आपले विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सचिनजी माळवी साहेब आपणास विनंती करतो आपण सुद्धा त्यांच्या समवेत जोडायचं आहे. चला जोरदार टाळ्या होऊ द्यात. अदिती 11. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन, मान्यवरांचे आभार. त्यानंतर आपण वळतोय द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे, ज्यासाठी चषक प्राप्त आहे. चला यानंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फिल्डर या अवॉर्डकडे आपण वळणार आहोत, ज्याचं चषक आपणास प्राप्त झालेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जितेंद्र गुप्ता अर्थातच मुन्ना चांदीप यांना मी आमंत्रित करतोय. असतील तर आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान केलं जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रकाशजी किनी. या आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी, किशोरजी किनी या आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 2025 वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5व अँड प्राइज गोज टू विहा 11 बामटपाडा. नो डाऊट अबाउट इट. उदय मोहिते. उदय मोहिते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. उदय मोहिते यांनी यायचं आहे लगेच. जोरदार टाळ्या होत्या उदय मोहितेसाठी. मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यानंतर उत्कृष्ट कर्णधार, अगदी खूप सारे टुर्नामेंट होतात पण हे
पारितोषिक पहिल्यांदाच आपण या ठिकाणी घोषित करतोय। उत्कृष्ट कर्णधार आपल्याला संजय घरत यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी प्राप्त झालेली आहे। मी संजय घरत यांना आमंत्रित करतो। या संजय घरत आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे आणि उत्कृष्ट कर्णधार चषक अँड प्राइज गोज टू अगदी पहिल्यांदाच आयकॉन म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली, आपल्या संघाला पुढे नेलं, उत्कृष्ट कॅप्टन कर्णधार महेंद्र समोसा, अदिती 11 विरार फाटा। या महेंद्र समोसा आपल्याला या ठिकाणी उत्कृष्ट कर्णधाराबद्दल हा किताब प्रदान केला जाईल। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूयात उत्कृष्ट कॅप्टन आणि महेंद्र समोसाबद्दल म्हणायचं झालं तर ज्या ज्या सूचना आपण माईक वरून दिल्या त्या अगदी जशाच्या तशा फॉलो केल्या। कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न आणता आपल्या टीमला ज्यांनी पुढे नेलं, एकही मॅच ज्यांनी आर्ग्युमेंट केलेली नाहीये। महेंद्र समोसासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात। तदनंतर जाऊया आपण उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला चषक प्राप्त झाले कुमारजीत रुपेश पागी भातानेपाडा 51-17 यांचे प्रतिनिधी असतील तर मी त्यांना आमंत्रित करतोय। तसेच बूट प्राप्त झालेत भरत गावड एबीएन स्पोर्ट्स, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय आणि मंचावरील दिनेशजी परेड आपणा सुद्धा मी आमंत्रित करतोय। आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान द्यायचा आहे। उत्कृष्ट गोलंदाज 2025 7 सामने 14 षटक त्यामध्ये 40 निर्धाव चेंडू आणि 158 धावात 16 गडी ज्याने बाद केलेले आहेत, अदिती 11 विरार फाटा महेंद्र समोसा। वन्स अगेन जोरदार टाळ्या होत्यात महेंद्र समोसासाठी। एबीएन स्पोर्ट्स कडून बूट आहेत आणि जीत रुपेश पागी भातानेपाडा 51-17। धन्यवाद। यानंतर आपल्याला जो लेखाजोखा माझ्या हातात अगदी अचूकपणे ज्याने टिपून ठेवला होता आणि माझ्यापर्यंत पोहोचवला, अंकित पवार यांचा सन्मान मी अध्यक्ष साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अंकित पवार यांचा सन्मान करायचा आहे। यानंतर उत्कृष्ट निवेदिका अगदी आपल्यापर्यंत गोड आवाजामध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत ज्यांच्या माध्यमातून झालं। रिया रुपेश पाटील मॅडम आपण यायचं आहे आणि यांचा यथोचित सन्मान मी नवीनजी दुबे साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रिया रुपेश पाटील मॅडम यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। मान्यवरांचे खूप खूप आभार, थँक्यू सो मच। यानंतर जाऊयात आपण उत्कृष्ट फलंदाज। उत्कृष्ट फलंदाज एकूण सामने 9 डाव, एक वेळा नाबाद, 74 चेंडू खेळून काढले, 74 चेंडू मध्ये 172 धावा। VI11 बामटपाडा दीपक मडवे
कैलासवासी शारदाबाई विष्णू झांज यांच्या स्मरणार्थ दीपक पाक्तेकर व भरत गावड एबीएन स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट प्राप्त झालेले आहे. यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी या मान्यवरांना मी आमंत्रित करतोय. तसेच मंचावरती उपस्थित असलेले दिनेशजी परेड साहेब आपण यायचं आहे, आपण सुद्धा समवेत जोडायचं आहे. दीपक मडवी उत्कृष्ट फलंदाज एबीएनची हा बरोबर एबीएन स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट आहे. तसेच आपण पाहतोय कैलासवासी शारदाबाई विष्णू झांज यांच्या स्मरणार्थ दीपक पाक्तेकर यांच्याकडून चषक प्राप्त झाले. जोरदार टाळ्या होत्यात दीपक मडवीसाठी. अगदी 1-2 मॅच फ्लॉप ठरला होता पण यानंतर आपण एक सन्मानाकडे वळणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सूत्रसंचालन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं ते परेश कुडू सर आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि परेश कुडू सरांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करणार आहोत. मी सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण हा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. परेशजी कुडू सर आपल्या समवेत अप्रतिम सूत्रसंचालन करत असताना तुम्हाला ते पाहायला मिळाले आणि त्यांचा हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं केला जातो. एकदा जोरदार टाळ्या. जेही मान्यवर अतिथी इथे उपस्थित झाले, अगदी अप्रतिम सत्कार आणि सन्मान या सर्वांचा होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या शब्द सुमनांनी तो सत्कार आणखी चांगला करण्याचा प्रयत्न ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केला ते परेश कुडू सर यांचा हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं आपण पाहत आहे. यानंतर शिस्तबद्ध संघ या पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. शिस्तबद्ध संघ अ गट मुंबईचा चायवाला प्रोप्रायटर तुषार किनी यांना मी आमंत्रित करतोय. या तुषार किनी यांच्या माध्यमातून चषक प्राप्त झालेला आहे. तुषार किनी मुंबईचा चहावाला. कोणाचं नाव घेऊ? शिस्तबद्ध संघ ग्रुप ए. अरे तुषार किनी आले की नाहीत? या संजय जगरत आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करूयात. ग्रुप ए मधून मी आमंत्रित करतोय हर्षदा 11 विरार फाटा. हर्षदा 11 विरार फाटा. या कोणीतरी एकाने यायचंय प्रतिनिधी. हर्षदा 11 शिस्तबद्ध संघ ए गटातून. यानंतर शिस्तबद्ध संघ बी ग्रुप हा किताब प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपले विद्यमान अध्यक्ष साहेब. आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचे आहे. शिस्तबद्ध संघ ब गटातून अध्यक्ष साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व खेळाडूंना ट्रॅक आणि टी शर्ट प्राप्त करून दिलेत. सर्व टीमच्या सर्व खेळाडूंना 2-2 टी शर्ट आणि ट्रॅक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. या संपूर्ण खेळासाठी चेंडूची व्यवस्था सुद्धा त्यांच्या माध्यमातून झाली. एकदा जोरदार टाळ्या होत्यात. अध्यक्ष का म्हणून म्हटलं जातं कारण हे दानशूर व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटला पुढे घेऊन जातात. असे सचिनजी माळवी साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान केले जाईल. शिस्तबद्ध संघ ग्रुप बी विहा 11 भामटपाडा. विहा 11 भामटपाडा. धन्यवाद मान्यवरांचे आभार. यानंतर इमर्जिंग प्लेयर उद्योन्मुख खेळाडू आपल्याला चषक प्राप्त झाले. संजय घरत उपसरपंच शिवनसई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या संजयजी घरत आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान केले जाईल. इमर्जिंग प्लेयर आहेत 52 बॉल मध्ये 93 धावा, 11 ओव्हर 83 धावामध्ये 13 विकेट. रोहित तुमडा यांनी यायचं आहे. संजयजी घरत
त्यांना सन्मानित करतील. रोहित तुंबडा या त्यांचे प्रतिनिधी असतील. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर महत्वाचं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सायकल प्राप्त झाले कैलासवासी पद्माकर मुकुंद किनी व कैलासवासी प्रेमाबाई पद्माकर किनी यांच्या स्मरणार्थ श्री लालनाथ पद्माकर किनी भामटपाडा यांना मी आमंत्रित करतोय. तसेच चषक श्री मयूर कुडू अध्यक्ष बहुजन विकास आघाडी नवसई आपणा सुद्धा मी आमंत्रित करतोय. आणि प्राक्तन किनी यांच्याकडून बॅट जागृती स्पोर्ट्स प्राक्तन किनी यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय ज्यांच्याकडून बॅट प्राप्त झालेले आहे. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर या सर्व पारितोषिक इकडे आणून ठेवा. तसेच मयूरजी कुडू आपण सुद्धा यायचं आहे. नवीनजी दुबे साहेब आपण सुद्धा जोडायचं आहे. मालिकावीर एक महत्वाचा किताब आहे. विकास सिंग आपण सुद्धा या. चला टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. 7 सामने 7 डाव 4 वेळा नाबाद 76 चेंडू. अशोकदादा पाटील आपण सुद्धा यायचंय. 76 चेंडू 186 धावा 7 सामन्यामध्ये 14 षटका हाताळली 51 निर्धाव चेंडू आणि 91 धावा 13 गडी गारद केले. मी नाव घेत नाही तुमच्याकडूनच नाव येऊ द्या. हा यस यस नाव सांगा. राहुल पाटील. श्रीराम सक्षम 11 खानेवडे राहुल पाटील. सायकल तसेच चषक आणि बॅट असं मोठं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या होत्या तर राहुल पाटील सक्षम 11 श्रीराम सक्षम 11. डीजेला या ठिकाणी थांबवतो मी आणि राहुलकडे फक्त राहुल 1 ते 2 मिनिटांमध्ये अनेक सारे मालिकावीरचे किताब तू मिळवले असतील. या जवळ या इकडे जवळ या. अनेक सारे किताब आपण मिळवलेले असतील परंतु वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये खेळण्याचा एक बहुमान वेगळा असतो कारण आपण ग्रामीण भागातील आहोत. काय म्हणतील या तुमच्या खेळीबद्दल? खूप आनंद झाला इथे खेळून आणि एक सिरीज जिंकायचा माझा एक तो मिस पूर्ण केला. ओके सिरीज जिंकायची होती आणि तो जे स्वप्न होतं ते मात्र पूर्ण होतंय. एकदा जोरदार टाळ्या होत्यात राहुल पाटील साठी आणि एकदा सायकल वरती बसून घे राहुल. बघ जरा बरोबर आहे का सीट वरती खालती करू. बसून घ्या. राहुल पाटील सायकलला डबल सीट कॅरियर नाहीये तर काय म्हणशील कॅरियरच्या बाबतीत डबल सीट कोणाला घ्यायची इच्छा होती का? मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. यानंतर आपण विशेष सन्मान झालेले आहेत. तदनंतर उत्कृष्ट कमिटी मेंबर या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. उत्कृष्ट कमिटी मेंबर अगदी दिवस रात्र काम करून हा खेळ ही स्पर्धा पुढे घेऊन जाण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे. मी प्रथमतः आमंत्रित करतोय संजय घरत उत्कृष्ट कमिटी मेंबर. मी नवीनजी दुबे साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. संजय घरत उत्कृष्ट कमिटी मेंबर. संजयजी घरत उपसरपंच शिवनसई तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचा यथोचित सन्मान होतोय. तदनंतर शिरीष शालकर अगदी दिवसभर या ठिकाणी आहेत. शिरीष शालकर अगदी अचूक लक्ष त्यांचं या संपूर्ण टुर्नामेंट वरती आहे. शिरीष शालकर यांचा सुद्धा या ठिकाणी शिरीष सालकर यांचा सन्मान होतोय. तदनंतर एक अजूनही सन्मान बाकी आहे उत्कृष्ट कमिटी मेंबर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो हे सर्व सजवण्यामध्ये
ज्यांचं काम खूप मोलाचं आहे, अगदी दिवस रात्र मेहनत या ठिकाणी केली. अगदी पहिल्या दिवशीचा जेव्हा सामना या ठिकाणी सुरू होणार होता, उद्घाटनाचा कार्यक्रम होणार होता, सकाळी 7:15 ते 7 वाजेपर्यंत इथेच होते रात्रभर. त्यानंतर घरी गेले आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा आले. कारण हे आहे क्रिकेटवरचं प्रेम, हे आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग वरचं प्रेम. जोरदार टाळ्या होऊ द्यात. नाव आहे उत्कृष्ट कमिटी मेंबर कोण असेल? संजय किणे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. नवीनजी दुबे साहेबांना मी विनंती करतोय, संजय किणे साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. यानंतर मी सर्व मान्यवरांना एकत्रित आमंत्रित करतो, कारण एक शेवटचं पारितोषिक आहे. पहिलं पारितोषिक आपणास जे प्राप्त झालेलं आहे, सगळे सगळे देणार आहे तुम्ही. कैलासवासी चिंतामण धर्मा माळवी यांच्या स्मरणार्थ श्री सचिन माळवी, बघा सर्वांना टी शर्ट सुद्धा दिले, सर्वांना ट्रॅक दिले, खेळण्यासाठी बॉल प्रत्येक सामन्यासाठी मिळवून दिले आणि पहिल्या क्रमांकाचे चषक सुद्धा. या सचिनजी माळवी आपण सुद्धा यायचंय, संजयजी किने आपण सुद्धा यायचंय. आणि प्रथम क्रमांक श्रीराम सक्षम 11 खानिवडे. ओके, प्रथमतः आपण सेकंड नंबर घेऊया. सेकंड नंबर या दुसरा क्रमांक विहा 11, रोख रक्कम रुपये 65,000. या लवकर या विहा 11. जोरदार टाळ्या होऊ द्यात विजेत्या ह्या संघाचं. द्वितीय पारितोषिक विहा 11. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि मान्यवरांना मी तिथेच विनंती करतो, तिथेच राहा. आपण यानंतर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित करणार आहोत. प्रथम क्रमांक 1 by 1 येतील सक्षम 11, श्रीराम सक्षम 11 खानिवडे. चला जोरदार टाळ्या होऊ द्यात. श्रीराम सक्षम 11 खानिवडे. प्रसाद भोईर, राहुल पाटील, कल्पेश तरे, हार्दिक कासार, जीत घरत आणि या ठिकाणी आपण सर्वजण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मी कमिटी मेंबरच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. एकूण खेळाडूंना विनंती आहे, जे आपले खेळाडू ऑक्शनचे जे मानधन आहे ते आम्ही उद्याच्या दिवसामध्ये आपण देणार आहोत. सो ते पोचवले जातील. आपण त्याकरिता संजयजी किणी
यांना संपर्क करू शकता. धन्यवाद आणि थँक्यू सो मच. खूप उत्कृष्ट प्रतिसाद या वसई ग्रामीण प्रीमियर लीगला मिळाला. अशीच दर्जेदार स्पर्धा पुढील वर्षामध्ये पुन्हा एकदा येईल आणि लवकरात लवकर या स्पर्धेची जी उत्कंठा आहे ती लवकरात लवकर शिगेला सुद्धा येईल. आणि थँक्यू सो मच संपूर्ण संघ मालक, या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संपूर्ण खेळाडू आणि आमचे लाडके 12 संघ, या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. आणि त्यानंतर या स्पर्धेकरिता विद्यमान अध्यक्ष सचिनजी माळवी असतील, कार्यकारी अध्यक्ष आदरणीय संजयजी गिणी यांचा सुद्धा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. जोश आणि उत्साह हा झालाच पाहिजे. घरी जाताना आपल्या बाईक ज्या आहेत त्या व्यवस्थित आपण चालवा. आणि पुन्हा एकदा सर्वांना गुढी पाडव्याच्या, नूतन वर्षाच्या, मराठी वर्षाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. थँक्यू सो मच पाटील नेटवर्क अँड धन्यवाद.